होऊन जाऊ देत मदर्स डे साजरा. आता मी एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर स्पेशल टीम पाठवा. शांतू ये इकडे.
गुड जॉब. डेव्हिड जोगन याला काल रात्री पकडल्याची माहिती समोर येत आहे. आजपर्यंतच्या पोलीस कारवायांमध्ये सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई म्हटली जाते. डेव्हिड जुगरानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. मागच्या गेटने घे. सर! जल्दी जल्दी निघाल. सर 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 आणि मग आमचा ऑनलाईन ग्रुप तयार झाला. या ग्रुपवर सगळेच ड्रग्ज घेणारे होते. आम्हा सगळ्यांना सवय लागली होती ड्रग्सची. ग्रुपचा ॲडमिन ग्रुपवर मेसेज पाठवायचा. तेव्हा आम्हाला कळायचं की माल कधी आणि कुठे मिळेल ते. ह्या ग्रुपमध्ये किती जण होती? 40च्या आसपास. आणि तुम्हाला कोणालाही एकमेकांची खरी नावं किंवा ओळख माहिती नव्हती? नाही. आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होत्या आणि जर त्या कोणी फॉलो नाही केल्या तर त्यांना ग्रुपमधून काढून टाकलं जायचं आणि मग आमचंच नुकसान व्हायचं. आणि मग परत माल कुठे मिळेल काय कळायचं नाही. कोण होता हा माइंड हंटर काऊबॉय? हा आम्हाला ड्रग्स प्रोव्हाइड करायचा. पण हे याचं युजर नेम होतं. त्याचं खरं नाव माहीत नाहीये. तुझं युजर नेम काय होतं? डॅडीज गर्ल. आणि मग काल काय झालं? काल आम्हाला मेसेज आला की मास्टरवाडीच्या इथे एका बंगल्यात पार्टी आहे. आम्हाला वाटलं की रेग्युलर पार्टी असेल. रेग्युलर पार्टी म्हणजे तुमच्यासाठी रेव पार्टी ना? हा म्हणजे ड्रग्स मिळतात तीच पार्टी. पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. त्यांनी आम्हाला माल दिला आणि नंतर नशेत असल्यावर आम्हाला कळलं की ते आम्हाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जायचा प्लॅन करत होते. कुठे? नक्की कळलं नाही कारण मी पण हाय होते. ते आम्हाला तिथून दुसऱ्या पार्टीमध्ये घेऊन जाऊन आमच्यासोबत काहीतरी जमदाडे. सर मैंने खुद नहीं किया सर, मुझे छोड़ दो सर. काय चाललंय जमदाडे? सर काही नाही, चोरी करून पळत होता फेकट कुठचा. घ्यायला सर तुम्ही बॅकडोरनी? हो. फ्रंट डोअरवर जी व्यवस्था करण्यात आली आहे ना माझ्या स्वागतासाठी ती बघून मी भारावून गेलोय. सर ते पत्रकार अचानक आलेत. मग कसे येतात? मुहूर्त काढून पत्रिका बघून येतात? नॉनसेन्स. सॉरी सर. ते भोसले कुठे आहेत? आणि मी इथे हजर नसताना हा काय जांगडगुत्ता चालवलाय तुम्ही? भोसले सरांनी तुम्हाला काहीच नाही सांगितलंय? मला जर माहित असतं तर मी तुम्हाला विचारायला मूर्ख आहे का? सॉरी सर. कुठे आहे भोसले? माहित नाही. आउट. आउट. जय हिंद सर. साले सर्कशीतले जोकर आहेत सगळे. बाळा तुला कळतंय का? तुम्हाला ड्रग्ज देऊन ते लोक तुमच्याकडून प्रॉस्टिट्यूशन करवून घेणार होते. काय करून बसली शिवाली तू? अगं कोणत्या लोकांमध्ये जाऊन अडकली होतीस तुला कळतंय का? काय झालं असं तुझं?
एम सॉरी आई, आय एम रिअली सॉरी. अगं सॉरी काय सॉरी, अक्कल आहे का तुला? आय एम रिअली सॉरी आई. काळी कपाळी मी सारखी ओरडत असायची, जपून राहा. काय करून बसली स्वतःच? असं काय करणार आहे मी? ओके ओके, बस बस बस. शांत व्हा. शांत व्हा मिसेस कोचरेकर, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, ओरडू नका, कारण ओरडून काहीच होणार नाही. ह्याच्यापेक्षाही काहीतरी खूप भयंकर होऊ शकलं असतं, पण सुदैवाने ते नाही झालेलं. तुमची मुलगी थोडक्यात वाचलेली आहे, पण आता तिला रागावून काय होणार आहे? त्यापेक्षा तिला ह्याच्यातून बाहेर काढायला मदत केली पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल? तिचं संपूर्ण मेडिकल चेकअप करून घ्या. तिला ड्रग्सची सवय लागली आहे, पण घाबरू नका, ती पूर्ण हाताबाहेर गेली असं नाही वाटत. पण तिची ही सवय सोडवण्यासाठी सगळ्यांना अथक प्रयत्न करायला लागतील, तुम्हाला सुद्धा. तुमची तयारी आहे ना? गुड. शिवाली, तुला माहिती आहे ना, ही सवय सोडताना खूप त्रास होतो. विड्रॉल सिम्पटम्स येतात, पण ते सगळं तू सहन करायचंस. ओके मिसेस कोचरेकर, काउन्सिलरची मदत घ्या. ओके. हे बघ शिवाली, कितीही अवघड वाटली ट्रीटमेंट तरी ती मध्येच सोडायची नाही, कारण मग त्याचे गंभीर परिणाम होतात. माहितीये ना तुला? मला तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तू वेळीच ह्याच्यातून सही सलामत बाहेर पडलीस. ड्रग्स खूप घातक आहे अगं. हाल हाल होऊन माणसं त्याच्यामध्ये मरतात, पण तू वाचलीस. तुला कळतंय बाळा? मग मला सांग, तुझी मनाची तयारी आहे ना? तेवढा पेशन्स आणि मानसिक ताकद आहे का तुझ्याकडे? हो. तुझं ठरलंय ना ह्याच्यातून बाहेर पडायचं? गुड. सगळं नीट होईल, काही काळजी करू नकोस. गुड गर्ल, ब्रेव गर्ल आहेस तू. ठीक आहे? मॅडम सॉरी, मला काल फोन नाही करता आला तुम्हाला, पण म्हणजे तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. सॉलिड आहेत काय, एक हाती ऑपरेशन एकदम खलास. अरे एक हाती वगैरे काही नाही रे. ती श्रद्धा मिरजकर पण होती माझ्या बरोबर. ती कशाला तडमडली तिथे? विजय, ती सॉलिड बाई आहे. तिने हिम्मत केली म्हणून आम्ही आत पोहोचलो. एवढी हिंमत आली कशी तिच्यात? ती एक आई आहे विजय, आणि तिची मुलगी तिच्यापासून दूर गेलेली आहे. आई जेव्हा एका मुलाला जन्म देते ना, तेव्हा तिला काय यातना होतात याची कल्पना तुम्ही पुरुष करू सुद्धा शकणार नाही. त्यासाठी ना बाईचा जन्म घ्यावा लागतो. आई आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते विजय. तिची मुलगी सापडायला हवी विजय, आणि त्यासाठी आपल्याला जे शक्य ना ते सगळं आपण करू. येस मॅडम. शिवाली कोचरेकर नशीबवान होती म्हणून ती वाचली, तरली. पण सावनी मिरजकर अडकली रे, खोल गेली. पण आज सावनी मिरजकर, उद्या आणखी कोणी, हे असंच दुष्टचक्र चालू राहायला नकोय विजय. त्या आधी नाल्याची साफसफाई करायला हवी आपल्याला. आणि आणखी एक विजय, जोपर्यंत शिवाली कोचरेकर प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मीडियाला याच्यापासून दूर ठेवायचं. कुठल्याही प्रकारचं खाद्य पण मीडियाला पुरवायचं नाहीये. मॅडम विषय असा आहे की मीडिया आता भुर्जीपाव खाण्यात बिझी आहे. माझ्याकडे आहे माशाचं कालवण. ते इतकं टेस्टी आहे ना की खाताना त्यांचे हात थांबणारच नाहीत. म्हणजे मॅडम मी कुठे उलटलो होतो काल, मला विचारलं नाहीत तुम्ही. सांग. मॅडम घोळ मासा जाळ्यात अडकला. डेव्हिड जुगरान. दादा, अरे वहिनी पोलिसात का नाही गेली असा प्रश्न पडला मला काल. त्या चौधरी मॅडम आहेत की नाही, त्यांच्यासोबत ही युद्धावर लढायला गेल्यासारखी लढत होती. ते साध्या वेशातले पोलीस असतात ना तसं. म्हणजे
काही भीती वगैरे वाटलीच नाही तिला. हो. असं करत होती जशी काही रोज 3-4 गुंड लोळवते ही. ए गोळी घे ना, केव्हाची गोळी हातात पकडून बसलायस. आणि किती वाजले अगं? तुला जायचं नाही का विराजला घ्यायला? हो, विरूला आणायचंय. त्याला हे सगळं सांगायचं पण आहे. घरात असं मोकळेपणाने बोलता येतंय ना, म्हणून मला खूप आनंद झालाय. येते मी. हा हो ये तू. तुला मला सांगावंसं वाटत नाहीये? अरे तू औषध घेऊन झोपला होतास, म्हटलं नंतर सांगू. आणि खरं सांगू का, त्या दिवशी पल्लवीकडे गेले ना, तेव्हा कुठे माहिती होतं की या सगळ्या गोष्टी अशा होणार आहेत. भयंकर होती बाबा ती रात्र. घे तू काही आठवलं ना? इकडे बस. तू बस जरा. तुला भीती वगैरे काही वाटत नाही? मागच्या वेळेस तू त्या ताईच्या अड्ड्यावर एकटी गेली होतीस, आज हे भीती? जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा असंच वागलं जातं ना. तसंच झालं. अरे नाही वाटत मग त्यावेळेला भीती. खरं सांगू का, मला खरंच आठवत नाहीये मी काय विचार केला त्यावेळेला, काय डोक्यात होतं माझ्या. म्हणजे काय रिॲक्शन झाली, मी ती बंदूक कशी घेतली, ती मी चालवली कशी, काही आठवत नाहीये मला. कसं सांगू, म्हणजे कदाचित ना मला असं वाटतं हिरकणीचंही असंच झालं असेल ना. म्हणजे ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की आपलं मूल रात्रभर एकटं कसं राहणार, त्यावेळेला तिने कडा उतरायला सुरुवात केली. ती उतरली, नंतर दुसऱ्या दिवशी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की मला काही आठवत नाहीये. तसंच आहे ना रे. म्हणजे त्यावेळेला तिने हा विचार केला असेल का की माझा जीव धोक्यात आहे का, मला काही होईल का? नाही, मला नाही असं वाटत. ती आपल्या बाळासाठी उतरायला लागली. तसंच काहीसं झालं असेल. म्हणजे मला फक्त एवढंच होतं की काहीही करून त्या मुलीचा जीव वाचवायचा आणि तिला तिच्या आईपर्यंत सुखरूप आणायचं. आपली साऊ असती तर केलं असतं ना मी हे सगळं. कोण समजतोस रे तू स्वतःला? कोण आहेस कोण तू? गरिबांचा मसिहा आहेस, शहेनशाह आहेस, रॉबिन हुड आहेस? तू कोण आहेस? विजय भोसले. PI विजय भोसले. आणि मी ACP शेरेकर हे लक्षात असू दे. काय चालवलं तू हे? कोणाला पकडलास तू? कोण आहे तो जुगरान? प्रोटोकॉल तोडून असल्या कारवाया करायची परमिशन दिली कोणी तुला? एक दिवस, फक्त एक दिवस मुंबईच्या बाहेर गेलो होतो मी, जग सोडून बाहेर गेलो नव्हतो. एवढ्यात तू हे कांड केलं? जुगरान नावाची मला पुडी देतो, मी ती धुडकावून लावतो, तू त्या पुडीचा हवा भरून भरून फुगा करतो, तो फुगा तू मीडियावाल्यांना देतो, मीडिया त्याच्याशी खेळत बसते. अत्यंत फिल्मी कॅरेक्टर क्रिएट केलंय जुगरान नावाचं, आणि जुगरानला पकडलंय अशी फेक न्यूज क्रिएट केली आहे मीडियात. कोण आहेस तू? पोलीस आहेस का पिक्चरचा डायरेक्टर आहेस? कोण आहेस? केलंच असतं आणि करशील पण आता मला कळत नाही मी हे सगळं करू शकेन की नाही. अबे खरंच ऐक ना, मला एक गोष्ट सांगायची आहे तुला. म्हणजे काल विचित्र झालं काहीतरी. म्हणजे ना एक क्षण असा आला की ज्या वेळेला त्यांच्यातला एक माणूस माझ्यावर बंदूक रोखून उभा होता आणि त्याने जर ट्रिगर दाबला असताना तर मी तिथल्या तिथे मेले असते. कारण माझ्या हातात बंदूक नव्हती, प्रतिकार करण्यासारखं काही नव्हतं माझ्याकडे. पण अचानक कुठून तरी त्या माणसाला गोळी लागली आणि तो खाली पडला आणि मी वाचले. कोणीतरी म्हणजे चौधरी मॅडम होते ना तिकडे? नाही अरे, चौधरी मॅडम ना असं भिंतीच्या पलीकडे, म्हणजे त्या नव्हत्या तिथे, त्यांना मी दिसले पण नसेल. त्या नाही मारू शकत गोळी. मग कोण? नाही म्हणजे मला सावरून मी बघेपर्यंत ना फक्त सावली दिसली. आणि ती मुलगी इतकी घाबरलेली होती, ओरडत होती की मी आधी तिला सावरलं आणि तिला तिच्या आईकडे घेऊन गेले. पण ज्याने कोणी माझा जीव वाचवला असेल तो पळून का गेला? आणि कोणी वाचवला असेल माझा जीव?